जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा-टी-ई-टीच्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा एक नवीन शासन निर्णय कालच्या तारखेला निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि त्याचा परिणाम कोणत्या उमेदवारांवर होणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे तो जीआर। बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने 23 सप्टेंबर 2024 ला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्याचा विषय आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याबाबत। आता मित्रांनो, ऑलरेडी जे अनुकंपावर लागलेले शिक्षक आहेत त्यांना टीईटी कंपल्सरी करण्यात आलेली होती। त्याचा शासन निर्णय देखील आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती दिली होती की या ठिकाणी 2 सप्टेंबर रोजी तो निर्गमित देखील झालेला आहे। या ठिकाणी त्याचा जर का आपण रेफरन्स बघितला तर रेफरन्स नंबर 4 मध्ये त्याच जीआरचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। आता हा नवीन जीआर नसून हा तो मागच्या जीआरचं शुद्धीपत्रक आहे असं जर म्हटलं तर आपण ते चुकीचं ठरणार नाही। आता यामध्ये शासन निर्णयाचं शुद्धीपत्रक आहे, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जो शासन निर्णय होता 2/9/2024 चा, त्यामध्ये पॅरेग्राफ क्रमांक 2 मध्ये 3 वर्षाच्या कालावधीत याच्याऐवजी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असं वाचायचं, किंवा परिच्छेद 3 मध्ये जे आहे 3 वर्षाच्या आत या वाक्याच्या ऐवजी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये असं त्यांना जे आहे वाचायचं आहे। पॅरेग्राफ 3 मध्ये, 4 मध्ये आणि 2 मध्ये, 3 मध्ये आणि 4 मध्ये या ठिकाणी 3 वर्षाच्या कालावधीनंतर याच्याऐवजी 5 वर्षाच्या कालावधीनंतर असं वाचण्यात यावं। आता हे नेमकं काय आहे ते बघूया। बघा, हा एक शासन निर्णय जो ओरिजिनली निर्गमित झाला होता 2 सप्टेंबर 2024 ला। यामध्ये जो काही पॅसेज आहे, पॅसेजमध्ये ज्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी नमूद केलेल्या आहे की 2 नंबरचा पॅरेग्राफ, या 2 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सांगितलं की अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत धारण करावे। म्हणजे जे उमेदवार अनुकंपा तत्वावर शिक्षक म्हणून लागलेले आहे आणि ते टीईटी किंवा सीटीटी पात्र नाहीत त्यांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढच्या 3 वर्षामध्ये पास करणं आवश्यक होतं। आता या 3 वर्षाचा कालावधी त्यांनी 5 वर्ष करून दिलेला आहे। सेम 2 नंबरच्या पॉईंटमध्ये आणि त्यातल्या त्यात इथे 3 नंबरच्या पॉईंटमध्ये देखील त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो काही कालावधी आहे 2 वर्षाच्या ऐवजी या ठिकाणी जे आहे 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये अशा उमेदवारांना देखील 3 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही जी अर्हता आहे ती धारण करावी लागेल। म्हणजे अनुकंपा तत्वावरील जे नवनियुक्त शिक्षक आहेत ज्यांची अजून टीईटी किंवा सीटीटी परीक्षा पास नाही त्या उमेदवारांना जे आहे इथून पुढे म्हणजे या शासन निर्णयाच्या दिनांकापासून हा तो निर्णय शासन निर्णयाचा दिनांक 2 सप्टेंबर 2024 पासून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे इथून पुढे जर का आपण 5 वर्ष जर गृहीत धरले तर 2 सप्टेंबर 2029 पर्यंत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये टीईटी किंवा सीटीटी ही परीक्षा पास करून दाखवावी लागणार आहे। अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, आपल्याला हा जर का शासन निर्णय हवा असेल तर आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेला आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, आपण जर का टीईटीची तयारी करत असाल तर या ठिकाणी जे आहे तुमच्याकरिता शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता अत्यंत उपयुक्त असलेली मिशन टीईटी बॅच उपलब्ध आहे। या बॅचमध्ये टीईटीच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकाची परिपूर्ण तयारी करून घेतली जात आहे। त्यातल्या त्यात जे काही फॅकल्टी आहे ते अतिशय एक्सपर्ट आहे। दररोज डेली प्लस रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात आलेले आहे। एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड वेळेस बघू शकता। 1 वर्षाची त्याकरिता व्हॅलिडिटी देखील आहे। PDF नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहे। आणि जर का तुम्ही टीईटी परीक्षा पास असाल तर तुमच्यासाठी मिशन टेट बॅच म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी की जानेवारीमध्ये होणे अपेक्षित आहे, त्याकरिता देखील अतिशय दर्जेदार क्वालिटी असलेले शिक्षक जे की IBPS मध्ये एक्सपर्ट आहे ते तुमच्याकरिता मार्गदर्शन करत आहे। जसे की ज्ञान वराडे सर आहेत, ज्यांना मागच्या परीक्षेमध्ये 174चा स्कोर झाला होता आणि यांच्यासोबतच जे आहे इतर जी टीम आहे ती अतिशय वेल क्वालिफाईड आणि अनुभवी आहे। या बॅचमध्ये देखील तुम्ही सहजपणाने जॉईन करू शकता, कारण मित्रांनो या क्लासचे जे आहे मागच्या शिक्षक भरतीमध्ये 1000+ शिक्षक विद्यार्थी हे स्थानिक स्वराज्य संस्थेला शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे।
आपल्याला जर काही यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि यांचं मार्गदर्शन सहजपणाने मिळवा. या ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देखील उपलब्ध आहे.